आणि राज्यभर फिरतोय, पाहतोय तुम्ही जागे आहात की नाही? आहात ना? कारण आपल्याला हुकुमशाही गाडायची आहे. ज्या पद्धतीने भाडोत्री जनता पक्ष म्हणजे भाजपा, हो मी एवढ्यासाठी म्हणतोय कारण त्यांच्याकडे त्यांचे ओरिजिनल नेते कोणी राहिलेलेच नाहीये. त्यांना ते भले म्हणू किती इतके पार आणि तितके पार, पण त्यांना माहिती नाही की महाराष्ट्राने अटके पार झेंडे लावले होते. आणि आता भारतीय जनता पक्षाची परिस्थिती एवढी हलाखीची आहे की उमेदवार सुद्धा त्यांना बाहेरून आणावे लागत आहेत. गेले 2-4 दिवस जो एक विषय मी संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडतोय तो म्हणजे की 4-5 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाची पहिली 195 उमेदवारांची यादी जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये मोदीजींचं नाव आहे, अमित शहांचं नाव आहे आणि ज्याच्यावरती बेहिशोबी मालमत्ता जमा केली म्हणून भारतीय जनता पक्षच बेंबीच्या देठापासून बोंबलत होता त्या कृपाशंकर सिंहांचं पण नाव आहे, मात्र गडकरींचं नाव नाहीये. त्याच्यात आणखीन कहर म्हणजे गेल्या वेळेला म्हणजे गेल्या लोकसभेला ज्योतिरादित्य शिंदे यांना पाडण्यासाठी काँग्रेसमधून एक कार्यकर्ता भाजपाने घेतला होता, तो निवडून आला. आता निवडून आल्यानंतर त्याचं तिकीट कापून पुन्हा ज्योतिरादित्यला देत आहेत. हे सगळे असं विचित्र पाहिल्यानंतर यांना गाडायचं नाही तर आणखीन काय करायचं. आज सुद्धा त्यांना वाटत असेल की शिवसेनेचे काही गद्दार फोडले म्हणजे शिवसैनिक आपल्याकडे येईल. मी तर म्हणतो या जोगेश्वरी, अंधेरी या सगळ्या भागामध्ये आता हे लोकसभेचं काय नाव आहे? उत्तर पश्चिम. तुम्ही प्रयत्न करून बघाच, किती फोडायचे तेवढे फोडून बघा, पण हे सगळे सैनिक आहेत. हे नुसते सैनिक नाही, ते धगधगत्या मशाली आहेत. तुम्ही फोडूनच बघा, किती फोडताय फोडा. चला, माझं आव्हान आहे, जे गद्दार आहेत ते फुटतील, पण जे निष्ठावान आहेत ते कसे फुटणार? आणि काल मी धाराशिवचा असाच एक धावता दौरा करून आलो. प्रत्येक तिथल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी जायचा प्रयत्न केला. 6 मतदारसंघ आहेत. आता या 2 दिवसानंतर मी यवतमाळ, वाशिमला जाणार. पण धाराशिवच्या सभेत तिथले खासदार जे आहेत, ओमराजे निंबाळकर, एक अत्यंत चांगला धडडीचा तरुण, आणि त्यांनी भाषणामध्ये एक मुद्दा मांडला. अरे म्हटलं खरंच आहे. त्यांनी काय मुद्दा मांडला की छत्रपती शिवाजी महाराजांना आता साधारणतः किती वर्ष झाली? 300 वर्ष झाली त्यांच्या इतिहासाला, 350 वर्ष झाली, बरोबर आहे. कमीत कमी 300 वर्ष तर नक्कीच झाली. पण अजूनही नाव घेतल्यानंतर म्हणजे कोणती नावं? सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, आनाजी पंत, ही नावं घेतल्यानंतर आपण काय म्हणतो त्यांना? आणि बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी, निष्ठावान. त्यांनी जो मुद्दा मांडला तो मला खरंच पटला. तर त्यांच्या डोक्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसायला 300 वर्षानंतर सुद्धा तो पुसला जात नाही, तर आत्ताच्या गद्दारांचं काय होणार? शेवटी गद्दार तो गद्दारच. आणि कशासाठी गेलेत, का गेलेत, तुम्हाला कल्पना आहे. आणि भाजपाची फार वाईट खोड आहे. म्हणजे मी एका भाषणात, कदाचित दसऱ्याच्या भाषणातच बोललो असेल की यांना कधीही कोणत्याही चांगल्या कार्यक्रमात कोणी बोलू नये, लग्नाला तर अजिबात बोलू नये. कारण हे येतील, लग्नाच्या पंक्तीत बसतील, मस्त श्रीखंड, वरण भात, पुरी खातो बरे, ओरपून खातील. किती पोळ्या खाल्ल्या? पुरणपोळ्या 25 पोळ्या खातील, ढेकर देतील आणि नवरा बायको भांडणं लावून दुसऱ्या पंक्तीत जेवायला जातील. यांना चांगलं काय चाललंय बघवतच नाही. आज सुद्धा मी येताना एक बातमी वाचली, आता पुढे खरी खोटी किती आपल्याला कळेल. हिमाचल प्रदेशमध्ये आता काँग्रेसचं सरकार पाडायचं चाललेलं आहे. चंदीगडमध्ये साधे महापौर निवडणूक होती. महापौर इकडे तर निवडणूकच घेत नाहीये. महापौर निवडणुकीमध्ये सुद्धा म्हणजे महापौर पण दुसऱ्या पक्षाचा असता का म्हणे. तो जिंकला तरी सुद्धा त्याला कसा पाडायचा. तरी बरं आहे, सुप्रीम कोर्ट अजूनही जागृत आहे. त्यांनी चांगला बांबू दिला, हे चांगलं झालं. पण आता तीच अपेक्षा आपण आपली जी गद्दारांची विरुद्ध अपात्रतेची केस लढतो आहोत त्याबद्दल बाळगून आहोत. कारण कालच सुप्रीम कोर्टाने एक चांगले ताशेरे मारलेत. कारण लवाद म्हणजे कोण? लबाड.
अगदी नाव घेऊन बोलतो तो नार्वेकर. आता असं ऐकलंय की लोकसभेची निवडणूक तो भाजपच्या उमेदवारीवरती लढणार आहे, पक्षावर चिन्हावरती. मग मला सांगा, जसं बंगालमध्ये एक न्यायमूर्ती गंगोपाध्याय ते न्यायमूर्ती होते, त्यांनी राजीनामा दिला, भाजपात प्रवेश केला आणि आता ते तिकडनं निवडणूक लढतायत. हे एवढ्यावरती थांबत नाही. गंगोपाध्याय बोलले ते फार महत्वाचे आहे की गेले काही दिवस भाजपा त्यांच्या संपर्कात होता, ते भाजपच्या संपर्कात होते. मग त्या काळामध्ये त्यांनी जे निर्णय दिले तृणमूल काँग्रेसच्या विरुद्ध,